गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभु निर्मित इस्रायल जनगा, गा हर्षाने प्रभु गुणगान. सियोनिकरांनो निज नृपासह, थय थय नाचा हर्ष भरान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या ह्या समूहात प्रभु यशाचे गान. परमपिता अमुचा निर्माता, करा तयाचा सतत मान. पाप निवारक पुत्र तयाचा, निशुद्धात्मा यांचे गान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभु यशाचे गान. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, आपण या मिसेमध्ये आज विशेष प्रार्थना करू. नवीन मुलं जी जन्माला येतात आणि देवळं बंद असल्यामुळे बाप्तिस्मा साक्रामेंट लांबडीवर टाकलेला जात आहे. प्रत्येक नवीन बालक स्वर्गातून देवाचा संदेश घेऊन येते, जणू काही की परमेश्वराचा आपल्यावर अद्याप किती प्रेम आहे. आणि संतती चालू राहते, पिढ्या पुढे जातात आणि मानव जगामध्ये जणू काही देवाच्या भरवशाने त्याची उपस्थिती असते. मी विशेष प्रार्थना करतो, ज्या आई आपल्या मुलांना जन्म देण्याच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचं बाळंतपण सुखरूप व्हावं आणि सर्व स्त्रियांना त्या आईच्या प्रतिष्ठेची, देवाने दिलेल्या देणगीची आठवण राहावी आणि या मुलांना शक्यतो हे कोरोना व्हायरसचं संकट संपून देवळामध्ये रीतसरपणे बाप्तिस्मा दिला जावा. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व पापांची आपण कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या, प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे अमुची पदरी घेऊनी, क्षमा मागतो तुझकडूनी. करुणा कर ख्रिस्त, करुणा कर ख्रिस्त, करुणा कर ख्रिस्त आमावरी. तारक तू अमुचा तू या जगती, एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर, दया दावुनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन, तयाकडूनी मिळत राहो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ बापा, बाप्तिस्मा साक्रामेंतातील आमच्या नवजन्माद्वारे तू तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी करतोस आणि आम्हाला अमरत्वाचे अभिवचन देतोस. आम्हावर सतत कृपादृष्टी ठेव व आमची पावले वैभवपूर्ण जीवनाकडे वळव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्यानंतर पौल दर्बे आणि लुस्त्रा येथे आला. तेथे तिमोथी नावाचा शिष्य होता. तिमोथी विश्वास ठेवणाऱ्या कोण्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेल्लणी होता. त्याला लुस्त्रातले आणि इकुन्यातले बंधू नावाजित होते. तिमोथीने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्याबरोबर पौलने त्याला घेऊन तिमोथीची सुनता केली, कारण त्याचा बाप हेल्लणी आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जात असता यरुशलेमेतील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतिया ह्या प्रांतांमधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या पवित्र आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोबसला खाली आले. तेथे रात्री पौलला असा दृष्टांत झाला की मासोदेनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे, इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. पौलला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी देवाने आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा. पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा. पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा. आनंदाने प्रभूची सेवा करा. आनंद गीते गात त्याच्या समोर या. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा. प्रभू हाच देव आहे याची जाणीव ठेवा. आमचा निर्माणकर्ता प्रभूच, आम्ही प्रभूचेच लोक, प्रभूच्या कुरणातला कळप आम्ही आहोत. आपला प्रतिसाद. पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा. खरोखर प्रभू चांगला आहे. प्रभूचे वात्सल्य अनंत काळ टिकते. प्रभूची सात्विकता पिढ्यानपिढ्या टिकते. आपला प्रतिसाद.
पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेले आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्यावरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी जगाने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करते. दास धन्यापेक्षा मोठा नाही. हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील. त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, ही प्रेषितांची कृत्ये, खरं म्हणजे ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स. कृत्ये म्हणजे ठळक गोष्टी ज्या प्रेषितांनी अगदी 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 सुरुवातीला केल्या, त्याचा इतिवृत्तांत जणू काही, आणि त्याची तंतोतंत अगदी बारकाईने दिलेली आपल्याला माहिती. कारण जे काही सुरुवातीला घडलं त्याच्यावरच जणू काही ख्रिस्त सभेची ही इमारत उभी राहत गेली, आणि आज ह्या झाडाला कितीतरी फळं आलेली आहेत. हे आपण विसरता कामा नये. म्हणून आपल्याला हा इतिहास ही प्रेषितांची कृत्ये म्हणून आपल्यापुढे संत लूकने मांडला आहे. संत लूक हा पॉलचा मित्र, ती जोडी होती, आणि संत लूकने लोकांच्या गरजेसाठी शुभवर्तमान लिहिलं. नवीन ख्रिस्ती होत होते, आणि संत पॉलचं विशेष कार्य म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये होतं. मी तुम्हाला फोड करून सांगितलं, परराष्ट्रीय म्हणजे विशेष करून ग्रीक. सुरुवातीला म्हणजे ख्रिस्त सभा यहुद्यांपुरती मर्यादित राहिली नाही, कारण ख्रिस्त फक्त यहुदी लोकांसाठीच आला नव्हता. ख्रिस्त जगातील प्रत्येक देवासाठी भुकेल्या माणसासाठी आला होता. आणि ख्रिस्ताचं प्रकटीकरण, खऱ्या देवाचं, पित्याचं, पवित्र आत्म्याचं, त्रैक्याचं प्रकटीकरण ख्रिस्ताने जे दिलं ते सर्व लोकांसाठी होतं. आणि म्हणून ख्रिस्त सभा यहुद्यांसाठी मर्यादित राहिली नाही, तर ती जणू काही या परराष्ट्रीयांमध्ये म्हणजे तुम्ही आणि मी आपल्यासाठी होती. खूप लोक ख्रिस्ती श्रद्धेला आकर्षित होऊन प्रभू येशूचा मार्ग निवडत होते. ख्रिस्त सभा वाढत होती, रचना होत होती. आपण काल पाहिलं, प्रभू येशूचा पवित्र आत्मा सोबत करून गहन निर्णय घेण्यासाठी, योग्य पारख करण्यासाठी मार्गदर्शन करीत होता.
बिना तडजोड शिष्य प्रभू येशूची शिकवण प्रमाण मानून ती शिकवण आज्ञाधारकपणे कृतीमध्ये उतरवित होते. आता पॉल एक धडाडीचा, ख्रिस्ताच्या प्रेमाने झपाटलेला उत्साही माणूस मोठ्या कळकळीने कामाला लागला होता. संख्या वाढते आहे, रचना तयार होत आहे आणि पीटर इतर प्रेषित प्रभूची शिकवण प्रमाण मानून पॉल स्थानिक ख्रिस्त सभा स्थापित करीत लूक बरोबर फिरत होता. आपण आता जसजसं हा वृत्तांत, ही प्रेषितांची कृत्ये, ही पुस्तक पुढे पुढे जाणार तसतसं आम्ही हा शब्द ऐकणार. आम्ही म्हणजे कोण? तर सुरुवातीला आम्ही म्हणजे प्रेषित आणि पवित्र आत्मा, आणि आता ह्या साधारण 15-16व्या अध्यायानंतर आम्ही म्हणजे पॉल आणि लूक. आम्ही लूक लिहितो म्हणून स्वतःचं नाव तिथं येत नाही. पॉल आणि लूक आम्ही. अशा प्रकारे आम्हाला समजलं, आम्हाला सांगितलं गेलं. स्थानिक ख्रिस्त सभेची जबाबदारी घेण्यासाठी पॉल योग्य ती माणसं निवडीत होता. जणू काही तो नवीन बिशप बघत होता. प्रेषित 12 जण, त्याच्यातले 11च राहिले. आपण बघितलं मथियासला कसं मग जुदासची जागा भरून 12 परत ते केले. त्याच्यामध्ये मग पॉल हा पण एक प्रेषित, कारण त्यालासुद्धा पुनरुत्थित ख्रिस्ताने दर्शन दिलं, अगदी व्यक्तिगत दर्शन, आणि म्हणून तो सुद्धा ह्या प्रिव्हिलेजसाठी पात्र ठरला. आणि नंतर मग आता संख्या वाढत आहे, गरज वाढत आहे, आणि म्हणून ख्रिस्त सभेची ही स्थापना होत आहे. पॉल जबाबदारीची माणसं ठिकठिकाणी जाऊन नवीन मंडळी तो प्रस्थापित करीत असे, आणि मग मंडळीची जबाबदारी तिकडल्या कोणातरी अगदी एकनिष्ठ राहणाऱ्या माणसाच्या हाती, जो माणूस सद्गुणांनी भरलेला आहे, जो माणूस प्रभू ख्रिस्ताला धरून आहे, जो माणूस स्वतःचा प्राण दुसऱ्यांसाठी देण्यासाठी तयार आहे, अशा माणसांना निवडीत होता. आणि पॉल मग पीटर आणि इतर शिष्यांना ही बातमी सांगत असे. मग पीटर इतर प्रेषितांबरोबर त्यांची नीट तपासणी करीत असे. पवित्र आत्म्याला सोबती घेऊन व पारख करून मान्यता मिळाल्यावर पॉल ती जबाबदारी तिमोथीसारख्याला देत असे. मग पॉल स्वतः तिमोथीसारख्याला, टायटससारख्याला बोध करत असे, बोधपत्र लिहून मार्गदर्शन करीत असे. आणि पॉलचे निकष होते. जबाबदारी स्वीकारण्यासाठी, मंडळीची जबाबदारी, एखादा बिशप होण्यासाठी काय निकष लागतात हे पॉलने गोळा केले होते. प्रेषितांनी त्याला मान्यता दिली होती. आणि आपण ते तिमोथीस लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये, त्याचप्रमाणे तिताला म्हणजे टायटसला लिहिलेल्या पत्रामध्ये वाचत असतो. नवीन समस्या, नवीन निर्णय. तिमोथी आणि तिमोथीचा थोडीशी समस्या होती, कारण त्यावेळेला त्याचा बाबा हा हेल्लणी होता, म्हणजे परराष्ट्रीय होता, म्हणजे ग्रीक होता. थोडक्यात तो यहुदी नव्हता असंच म्हणायला लागेल. यहुदी नव्हता. आणि त्याची आई मात्र यहुदी होती. असं हे 2 धर्मांचं कपल जणू काही. आणि त्यांनी निर्णय घेतलेला होता
की ख्रिस्ताचा शिष्य होण्यासाठी, ख्रिस्ताची शिष्य होण्यासाठी कोणाला पहिलं यहुदी झाल्याची गरज नसावी आणि पुरुष असेल तर त्याची सुनता होण्याची गरज नव्हती. हा निर्णय झाला होता. पण आता नवीन पेज पुढे आलेला आहे. तिमोथी त्याचा बाबा हेल्लणी आहे, परराष्ट्रीय आहे, आई यहुदी आहे. आता काय करायचं? कारण अशा वेळेला यहुदी धर्मामध्ये असं जर असलं, एक जण दोघांपैकी दाम्पत्यामधलं जर दुसऱ्या धर्माचा माणूस असेल तर त्यापासून होणारी संतती ह्याला ते अनौरस म्हणत असत. इलेजिटिमेट अनौरस संतान. आता ही मोठी पेच होती. ख्रिस्ती होण्यासाठी यहुदी होण्याची गरज नाही, तरी पॉलने त्याची सुनता केली. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. का केली त्याची सुनता पॉलने प्रेषितांचा नियम नाही मोडला, उलट पॉलनेच ह्या नियमासाठी आग्रह धरला होता की येशू ख्रिस्ताचा शिष्य होण्यासाठी कोणाला यहुदी होण्याची गरज नाही. प्रभू येशू सर्वांसाठी आले होते. येथे पॉलने तिमोथेची सुनता केली. ह्याला कारण असं होतं की यहुद्यामध्ये काम करण्यासाठी तिमोथीला ॲक्सेप्टन्स मिळालं पाहिजे, स्वीकार झाला पाहिजे त्याचा. आणि म्हणून तो जर तसं जर झालं नाही तर यहुदीमधून झालेले ख्रिस्ती ह्यांचा गैरसमज होईल. म्हणजे त्याचं तारण होणार नाही म्हणून नाही सुनता केली. ते केलं असतं तर रूल मोडला असता. परंतु तारण होणार म्हणून नाही सुनता केली, तर पॉलला तिमोथीकडून एक चांगला मिशनरी, यहुदीतून जणू काय आलेला मिशनरी यहुद्यांसाठी, अशा प्रकारे पॉलने तिमोथीची सुनता केली. कारण अशाने मग तिमोथी एक परिणामकारक, भारून टाकणारा आणि कार्यक्षम मिशनरीसारखा कार्य करणारा झाला. पॉलची ती एक जीवनशैली बनली होती. पॉल प्रश्न जी विचारित असे ते हे की ख्रिस्तासाठी मी ख्रिस्ताच्या नावाने लोकांना आकर्षित करण्यासाठी माणसांचे नियम मी मोडीन, पण देवाचा नाही मोडणार. लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करून घेण्यासाठी माणसांचे नियम मोडीन मी, पण परमेश्वराचा नियम मी मोडणार नाही. आणि आपण करंथीकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये वाचतो की पॉल सांगतो, मी ख्रिस्तासाठी सर्वांना सर्व काही झालो, सर्वांना सर्व काही मी झालो. आय बिकेम ऑल थिंग्स टू ऑल पीपल. आणि शेवटची गोष्ट लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी, की पॉल तिथं 2 दिवस गेला आणि 2 दिवसात त्यांनी ही मंडळी स्थापन नाही केली आणि 3ऱ्या दिवशी तिमोथीला त्याने निवडला आणि जबाबदारी दिली आणि 4थ्या दिवशी तो परत आला, असं नाही. तब्बल 2 वर्ष पॉल तिथे होता. 2 वर्ष त्या लोकांमध्ये राहिला. 2 वर्ष. आणि वेळोवेळी बोधपत्र लिहित असे, वेळोवेळी तो तिमोथीला पत्र पाठवत असे, विचारपूस करीत असे, परत पण तो गेला. म्हणजे काय तर सातत्य, चिकाटी, गंभीरता हे मिशन पार पाडण्यासाठी अत्यावश्यक असे गुण आहेत. आज घडते, आज सकाळी कुठे जायचं, ख्रिस्ताची सुवार्ता सकाळी तिथं घोषित करायची आणि संध्याकाळ होत नाही तोपर्यंत अनेकांना बाप्तिस्मा द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जायचं. ही चेष्टा आहे, ही चेष्टा आहे. पॉलने तसं केलं नाही. पवित्र आत्म्याने सांगितल्याशिवाय
पॉल एक वीतभर सुद्धा पुढे जात नव्हता. पवित्र आत्म्याला घेऊन पारख. ते झाल्यानंतर तो प्रेषितांना कळवित असे. वरिष्ठ पीटर पहिले पोप आणि त्यांची मान्यता घेत असे. अशा प्रकारे हा ख्रिस्त सभेचा कारभार सुरू झाला होता. लक्षात घ्या, आजच्या वाचनात आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याने पॉलला आशिया प्रांतामध्ये ख्रिस्त सभा स्थापित करण्यास प्रतिबंध केला. पॉलला तिथून आशियात जायचं होतं त्या 2 वर्षामध्ये जवळपास, आणि तो जायला लागला. पवित्र आत्म्याने त्याला परत पाठवलं, प्रतिबंध केला. आता तुम्ही सांगाल, अरे पण तो प्रभूची सुवार्ताच घोषवायला जात होता ना. नाही, तिथे सुद्धा आपण लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांच्या संस्कृतीला विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांच्या विचारसरणीला आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सुद्धा सांगतो हल्ली की नवीन बाप्तिस्मा एखाद्या प्रौढ माणसाला घ्यायचा असेल तर कमीत कमी 1 वर्ष तरी आपण त्याची तयारी केली पाहिजे. एका आठवड्यात, एका महिन्यात नाही. कशी ख्रिस्त सभा स्थापित झाली, ह्या स्थानिक ख्रिस्त सभा पॉलने जशा स्थापित करीत गेला, पवित्र आत्म्याचा तो ऐकत होता आणि त्याला 2 वेळा प्रतिबंध केला, 2 वेळा त्याला थांबवलं. हे 2 प्रसंग आजच्या पहिल्या वाचनामध्ये नमूद झालेले आहेत आणि ते आपले खूप लक्ष वेधणारे आहेत. शेवटी प्रीती ख्रिस्ती असण्याचा गाभा आहे. सर्व काही होते ख्रिस्ती माणसाच्या जीवनात आणि ख्रिस्ती माणसांच्या जीवनात प्रीती हा गाभा आहे आपल्या जीवनाचा. निस्वार्थी प्रीती, दुसऱ्यावरील प्रीती, परस्पर प्रीती. आता जर का प्रीती हा गाभा आहे तर हिंसक छळ करीत राहणं, घृणा करणे, द्वेष करणे हा जगाचा स्वभाव मानला जातो. जग म्हणजे प्रभू ख्रिस्ताला विरोध करणारी शक्ती. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूच्या जगात असण्याला, म्हणजे पवित्र आत्मा जगात असण्याला विरोध करणारी शक्ती म्हणजे जग. जगाचे विचार आणि परमेश्वराचे विचार बऱ्याचशा वेळेला ह्यामध्ये फार मोठी तफावत असते. पश्चिम आणि दक्षिण या 2 दिशांमध्ये टोकाटोकाला अंतर जे आहे त्याहीपेक्षा जास्त अंतर देवाची प्रीती आणि जगाची रीत ह्याच्यामध्ये आहे. जग सैतानाच्या आधिपत्याखाली वागते आणि म्हणून मनाची भक्कम तयारी करण्यासाठी प्रभू ख्रिस्त अगोदरच सगळ्या शिष्यांना, तुम्हाला आणि मला सांगून ठेवतात की परस्परावर प्रेम करा, ही त्याची आज्ञा. आणि मग तुमच्या माझ्यासारखा एखाद्या वेळी सांगेल, मी करतो पण ती करत नाही, तो करत नाही, काय करायचं? परस्परावर कसं करायचं? मी तिच्यावर करते, मी त्याच्यावर करते, पण ती माझ्यावर नाही करत, तो माझ्यावर नाही करत. हे प्रभू ख्रिस्ताला माहिती होतं, तरीसुद्धा तुम्ही करीत राहा प्रीती. आणि म्हणून ख्रिस्त आज शुभवर्तमानाने आपल्याला बजावून सांगतो, सुचवून ठेवतो, अगोदरच आपल्याला सुचवून ठेवतो की जगाने कसा माझा द्वेष केला. मग दास धन्यापेक्षा मोठा नसतो. आणि म्हणून आपल्या मनाची ती तयारी आहे. संत जॉनच्या काळी तशी परिस्थिती होती, आजही असू शकते. ख्रिस्ती माणसाने तयारीत राहावे आणि शत्रूवर देखील प्रेम करीत राहणे, ती परमेश्वराची आज्ञा आहे. आमेन. आजच्या ह्या मिसेमध्ये आपण श्री एलायस परेरा गिरीज हे आपल्या अगोदर निघून गेलेले आहेत.
त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण प्रार्थना करू. प्रभूने एलायस यांना चिरंतन शाश्वत जीवन द्यावं आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्यासाठी श्रद्धा त्यांची सांत्वन बनावी. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुबंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या कुटुंबाकडून या भेटींचा स्वीकार कर. तू दिलेल्या कृपा जीवनापासून आम्ही कधीही दूर जाऊ नये व तू अभिवचन दिलेली सार्वकालिक वरदाने प्राप्त करून घेण्यास लायक ठरावे म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला. आम्हाला ख्रिस्ताने प्रकाशाची लेकरे बनवली. आपल्या भक्तजनांसाठी ख्रिस्ताने स्वर्गाचे दार उघडले. ख्रिस्ताच्या मरणामुळे आमची मरणापासून मुक्तता झाली. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत. त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे.
हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचं उत्तर आपण आज एक दुसऱ्या ओळीने देऊया. क्रूसावर मरून तू मृत्यूचं नायनाट केलास, मरणातून उठून तू आम्हाला नवजीवन दिलेस, हे प्रभू येशू आपल्या वैभवासह आता आम्हामध्ये ये. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. क्रूसावर मरून तू मृत्यूचा नायनाट केलास, मरणातून उठून तू आम्हाला नवजीवन दिलेस, हे प्रभू येशू आपल्या वैभवासह आता आम्हामध्ये ये. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे, असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून ख्रिस्त आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी, तुझे सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समीट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व बिशप्स व याजक वर्ग आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा ह्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल, अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it.
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. हे पित्या, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांनी आम्हामध्ये एक व्हावे यासाठी की तू मला पाठवले आहेस असा जगाने विश्वास धरावा. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू ज्यांचे ख्रिस्ताठायी तारण केले आहेस त्यांचे संरक्षण कर. ख्रिस्ताच्या दुःख व मरणाने तारण झालेल्या आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद नेहमी अनुभवायला मिळू दे. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीत ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला साक्षी देण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. आपण मरियेच्या गीताने मिसेचा समारोप करूया. देव माते मरिया माते अमुची तू कैवारीन, आई अमुची तू कैवारीन. देव माते मरिया माते अमुची तू कैवारीन, आई अमुची तू कैवारीन. मध्यस्थिनी तू सहाय्य दाती, प्रेम स्वरूप तू आदर्श माते. तुझ्या मायेच्या पंखाखाली आश्रय दे आम्हा, आई अमुची. देव माते मरिया माते
अमुची तू कैवारी आई अमुची तू कैवारी